नमस्कार. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. त्यानंतर दिवसभराच्या कामकाजामध्ये चढ-उतार होत होते. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 166 पॉईंटने घसरून 80,554 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 75 पॉईंटने घसरून 24,574 वर बंद झालेला आहे. आज BSE बँक इंडेक्स 0.10% वर आहे. बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेली आहे. BSE हेल्थकेअर इंडेक्स 1.72% म्हणजे सर्वात जास्त खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 1%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 1.14% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: एशियन पेंट 2.23%, HDFC लाईफ इन्शुरन्स 1.90%, भारत इलेक्ट्रॉनिक्स 0.79%, ट्रेंट 0.73% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: विप्रो 2.42%, सन फार्मा 2.26%, इंडोसिंड बँक 1.93%, जिओ फायनान्शियल्स 1.89% अशी घसरण आहे. आज RBIची क्रेडिट पॉलिसी आलेली आहे. व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. NSDL, M&B इंजिनिअरिंग, श्री लोटस डेव्हलपर्स या 3 नवीन कंपन्यांचं आज शेअर बाजारात लिस्टिंग झालेलं आहे. रुपयाच्या दरामध्ये 7 पैशाची मजबूती आली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 87 रुपये 73 पैसे प्रति डॉलर असा होता. थोड्याच वेळापूर्वी अमेरिकेने भारतावर ॲडिशनल 25% टेरिफ लागू केलेला आहे. त्याचा परिणाम आपल्याला उद्या कदाचित मार्केटमध्ये दिसेल असे वाटते. धन्यवाद.